लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता न मिळाल्याने महिला चक्क रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलनाचं स्वरूप घेतलेलं आहे. कलेक्टर ऑफिस तसेच विविध जिल्ह्याच्या ठिकाणी महिलांनी एकत्र येऊन हे आंदोलन पुकारलेलं आहे. नक्की बुलढाण्यामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये काय झालं हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. म्हणून ते केवायसीचं नाटक करण्यात आलेलं आहे. पण आजही ज्यांना गरज आहे त्यांना नाही भेटत आहे. माझं काही चुकलं असेल तर मी त्यासाठी माफी मागते, पण माझी एवढी इच्छा आहे की महिलांना सगळ्यांना ही केवायसी न करताही हे सुरू झालं पाहिजे. सगळ्या महिलांना तुम्ही आधार कार्डवर आमचं चेक करा ऑनलाईन की आमचे नवरे गव्हर्नमेंट सर्वंट आहे नाही आहे. तुम्ही दिवस झाले इथे चक्रा मारत आहे आणि 2 महिने झाले. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा महिना मला आलाच नाही. मी रोजमजुरी करण्यावाली महिला आहे. माझ्याकडे माझ्या अकाउंटही खाली आहे. माझ्याकडे काहीच नाही. शेती नाही. माणूस 200 रुपये 300 रुपये कमावते आणि मी पण शेतीत जाते. माझ्या घरी मी एकटीच लाभ घेण्यावाली असूनही मला तो लाभ मिळत नाही आहे. तर बघा, सरकारने सुरू केलेल्या योजनांपैकी आतापर्यंत गाजलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. परंतु या योजनेचे नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे हप्ते न मिळाल्याने महिला या संतप्त झालेल्या आहेत. रस्त्यावर उतरून त्यांनी चक्क आंदोलन केलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये म्हणजे त्यांच्या ज्या काही अटी आहेत त्या अटीमध्ये आम्ही बसत असून देखील आम्हाला लाभ भेटला नाही अशी या महिलांना विचारणा केली असं त्यांनी सांगितलं. याच्यामध्ये भरपूर महिला या विधवा, परित्यक्त्या आणि रोजंदारीवर जगणाऱ्या महिला आहेत. मोठ्या लोकांना पैसे आले आणि आम्हाला पैसे का आले नाहीत म्हणून या महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत. केवायसी प्रक्रिया पूर्णपणे रद्द करा. कोणत्याही महिलेची केवायसी न करता सर्व महिलांना सरसकट 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला द्या. केवायसीची प्रक्रिया अत्यंत किचकट होती अशा त्या महिलांचं म्हणणं आहे. केवायसीमध्ये काही महिलांचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे त्यांना केवायसी प्रक्रियेत खूप मोठी अडचण आली. त्यामुळे त्यांची केवायसी होऊ शकलेली नाही असं महिलांचं म्हणणं आहे. तर याच्यामध्ये जिल्हा महिला व बाल विकास यांच्याकडून जे अधिकारी नेमले आहेत ते अधिकारी काय म्हटले हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. सुरू केलेली जी माझी लाडकी बहीण योजना आहे अतिशय चांगली योजना आहे आणि या योजनेमुळे बऱ्याचशा महिलांचा फार चांगला एक हे अप्रोच राहिलेला आहे. परंतु शासनाने जे केवायसी बंधन केली होती, चांगल्या गोष्टीसाठी शासनानं केवायसी बंधनकारक केली होती. कारण दुसऱ्याच्या खात्यात पैसे जात होते वगैरे त्याकरिता केवायसी फार आवश्यक असते. त्याकरिता शासनानं बरेच वेळेस मुदतही वाढवली आणि आता अशी परिस्थिती झाली की ज्या महिलांनी केवायसी चुकीची केली आहे त्यांचा लाभ शासन स्तरावरून बंद झालेला आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा महिला दररोज आमच्याकडे 200-400 महिला आमच्या कार्यालयाकडे येत आहेत. आम्ही त्यांना समजावता की बा तुम्ही अर्ज द्या. त्यांचे आम्ही अर्ज घेत आहे की आमची केवायसी चुकल्यामुळे आमचा लाभ बंद झालेला आहे असा अर्ज घेऊन आम्ही तो शासन स्तरावर पाठवत आहे. आणि आमच्या कार्यालयाकडूनही शासन स्तरावर महिला बाल विकास विभागाचे सचिव, महिला बाल विकास विभागाचे आमचे आयुक्त यांच्याकडे केवायसी पुन्हा सुरू करून या सर्वांना लाभ सुरू करण्याबाबत कारवाई त्यांच्याकडे आलो तर आमचं एवढंच निवेदन आहे की सरांनी आमची रिक्वेस्ट समोर इथे दिली पाहिजे. आमची मागणी याचीच आहे की आमची जे केवायसी सांगितली होती ते आम्हाला करायलाच नव्हती पाहिजे. आमचे पहिलेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. मग कशाला हे नवीन कशाला आणलं, कशाला आणायला पाहिजे नव्हतं. हे सगळ्यांचं महिलांचं म्हणणं आहे की हे केवायसीचं बरेच महिलांना काहीच समजत नाही, ऑनलाईन समजत नाही, अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांच्याकडे. मग त्यांना कसं माहीत पडणार की ही केवायसी करायची आहे. तुम्ही 8 दिवसाची मोहलत दिली, मग 8 दिवसात नाही झाली त्यांची तर मग त्यांना जे गरजू म्हणतात तेच चुकलेत ना. त्या याला जे हुशार आहे त्यांनी केलं आणि बरं साईट पण बंद करून ठेवली ना. रात्री 3 वाजता थोडी केवायसी करणार आहे कोणी. दिवसभर इतके लोक आहेत इथं महाराष्ट्रात करणारे, तर मग त्या लोकांनी अगर सगळ्यांनी करत असले तर साईट तिथं बिझी नाही दाखवणार का. मग रात्रीची महिला काय जाऊन दुकानात याच्या शेतूमध्ये जाऊन थोडी हे करणार आहे. सरकारने एक तर मग आम्हाला गव्हर्नमेंट शेतू दिला पाहिजे. ही केवायसी चुकीची केली म्हणते तर आमच्या हातात नाही ना. आम्ही तर शेतू मधून केली ना. तुम्ही प्रश्नच एवढा कन्फ्युजिंग टाकला तर मग ते केवायसी चुकीचीच होणार आहे ना. प्रश्न कशाला तुम्ही इतकं कन्फ्युजिंग टाकला. मग 8 दिवसाची मोहलत कशी दिली, कारण की तुमची चुकी होती म्हणून तुम्ही दिली ना 8 दिवसाची मोहलत. तुम्हाला काहीतरी बंद करायचे होते म्हणून तुम्हाला आम्हाला पात्रतेत ठेवायचंच नव्हतं म्हणून ते केवायसीचं नाटक करण्यात आलेलं आहे. पण आजही ज्यांना गरज आहे त्यांना नाही भेटत आहे. माझं काही चुकलं असेल तर मी त्यासाठी माफी मागते, पण माझी एवढी इच्छा आहे की
महिलांना सगळ्यांना ही केवायसी न करताही हे सुरू झालं पाहिजे. सगळ्या महिलांना तुम्ही आधार कार्डवर आमचं चेक करा ऑनलाईन की आमचे नवरे गव्हर्नमेंट सर्वंट आहे नाही आहे. तुम्ही बाकीचं सगळं कसं चेक करू शकता आधार कार्डवर, मग आमचं का नाही चेक केलं? गव्हर्नमेंट सर्वंट वाल्यांना कसं हटवलं तुम्ही? हटवलं ना? मग ज्यांच्या इथं खरंच गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहे, ज्यांच्या इथं शेती नाही आहे, ज्यांच्या इथं काहीच नाही आहे, तर मग त्या लोकांना का तुम्ही हटवलं? एक तर काढाच नव्हती लागत, नाही तर मग मग एक तर